नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कायम राहणार चढ उतार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कायम राहणार या ठिकाणी चढ उतार? हा तुमच्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कायम राहणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावात चढ उतार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ उतार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ उतार? चला जाणून घेऊया। बघा मित्रांनो, पहिल्यांदा जर आपण विचार केला आंतरराष्ट्रीय बाजाराचा, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा $11.5 प्रतिबुशेलच्या आसपास आहे। थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री वाढली तर भाव घसरतो, विक्री कमी झाली की भाव वाढतो आणि हीच परिस्थिती मे महिन्यात सुद्धा राहणार आहे। आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात $11.5 ते $12.5 प्रतिबुशेलच्या दरम्यान राहणार आहे। कुठेतरी ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव या रेंजमध्येच त्या ठिकाणी फिरणार। ही रेंज असणार आहे 4300 ते 4800 च्या दरम्यान। फक्त एवढाच या ठिकाणी फरक आहे की देशामध्ये सोयाबीनची विक्री इथून 31 मे पर्यंत कमी होत जाणार, परंतु थोडा बाजारभाव वाढला की तिथं विक्रीचा दबाव थोडा येईल आणि भाव घसरल। यामुळे आपल्याला पूर्ण मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 4300 ते 4800 च्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे। विक्रीचा विचार मग मनात येणं साहजिक आहे। तर लक्षात घ्या, जून महिन्यामध्ये सोयाबीनची पेरणी असते, कापसाची लागवड असते आणि या परिस्थितीत आपल्याला पैशाची आवश्यकता नितांत असते, म्हणून आपण सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणावरती जून महिन्यात करतो आणि त्यामुळे जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव घसरण्याची त्या ठिकाणी मोठी शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे लक्षात घ्या की सोयाबीनचा भाव आपल्याला या ठिकाणी चांगला मिळणार आहे मे महिन्यात, म्हणून 4600 चा भाव मिळाला की तिथं 50% सोयाबीनची विक्री करा, उर्वरित 50% सोयाबीन 4800 च्या भावावर जर विकलं तर आपला होईल त्या ठिकाणी 100% फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार
सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।